नमस्कार, अविताज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी घेऊन आले दुधी भोपळ्याची भाजी। तर इकडे मी असा कट करून घेतलाय दुधी भोपळा आणि मी इकडे हाफ वाटी चण्याची डाळ भिजत टाकली होती। ती मस्त भिजली आहे, सोक झाल्यामुळे ती पूर्ण वाटी भरलेली दिसते। तर हे मी आता ऍड करणार कुकर मध्ये। ह्याच्यात मी टाकते हाफ टीस्पून एवढं मीठ, चवीनुसार टाकायचं, हाफ टीस्पून हळद पावडर आणि हाफ टीस्पून मिरची पावडर। ह्याला मी 2 शिट्ट्या काढून घेणार, म्हणजे मस्त डाळ शिजून रेडी होईल। आणि ऍड करते मी आता ह्याच्यात 2 वाटी पाणी, कारण डाळ शिजवायला पाहिजे। सिटी होईपर्यंत मी इकडे आता पेस्ट बनवून घेते। तर मी इकडे घेतले 3 लसूण, अर्धा इंच आलं आणि 1 मिरची। त्याला कुटून घेते मी, रफ पाहिजे मला, अशी पेस्ट नकोय, ह्याच्याने मस्त चव येते भाजीला। तर रेडी आहे आपला ही पेस्ट। तर आता मी घेते कढाई, कढाईमध्ये टाकते तेल, 1 किंवा 2 टेबलस्पून तेल बस होऊन जातं। मी इकडे 2 टेबलस्पून ऑइल घेतले आहे। गरम झालं तेल की आपण ह्याच्यात मोहरी ऍड करू, मस्त तडतडली पाहिजे मोहरी। ह्याच्यात मी आता ऍड करते 1 कांदा चॉप करून घेतला आहे आणि जी आपण पेस्ट करून घेतली होती ती आपण इकडे ऍड करू। आता याला मिक्स करून घेऊ। चांगला कांदा जो आहे परतून घ्यायचा आहे। आता मी ह्याच्यात ऍड करते हाफ टीस्पून हिंग, मिक्स करून घेऊ। आता मी ह्याच्यात मसाले ऍड करते। इकडे मी घेतलाय काश्मीरी चिली पावडर, हाफ टीस्पून मी काश्मीरी चिली पावडर घेतलाय, हाफ टीस्पून धनिया पावडर आणि हाफ टीस्पून मी इकडे टाकते गरम मसाला। मिक्स करून घेते। आता मी ह्याच्यात ऍड करणार टोमॅटो। इकडे मी 1 टोमॅटो घेतलाय बारीक कट करून। आता परत मिक्स करून घेऊया चांगलं। मैत्रिणींनो, तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला। तर ह्याला मी आता बंद करून शिजून घेते, म्हणजे थोडंसं ऑइल सेपरेट व्हायला पाहिजे, त्याच्याने मस्त चव येते। थोडंसं परतून घेते। तुम्ही बघू शकता ऑइल असं रिलीज झालंय, टोमॅटो पण शिजलेला आहे। तर आता मी ऍड करणार दुधी भोपळा जो आम्ही उकडून घेतला होता आणि डाळ। डाळ नक्की टाका भाजीत, कारण मस्त चव येते डाळीने। आणि तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही इकडे ऍडजस्ट करू शकता। तुम्ही बघू शकता डाळ मस्त शिजलेली आहे, कारण मी ह्याला 2 तास असं मी भिजून ठेवली होती, त्याच्यामुळे 2 शिट्ट्या बस होऊन जाते। तर याला आता उकळी आणू। आता मी ह्याच्यात टाकलाय किचन किंग मसाला, ऑप्शनल आहे, असेल तर नक्की टाका। चवीनुसार मीठ, आपण अगोदर पण मीठ टाकलं होतं, तर हिशोबाने आपल्या हिशोबाने मीठ ऍडजस्ट करा। आता भाजी शिजली आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसं मी टाकते ह्याच्यात गूळ। गूळ कुठल्या पण ग्रेव्ही भाजीत जायलाच पाहिजे, तो ना जो टोमॅटोचा जो खट्टा पण असतो तो बॅलन्स होऊन जातो। ऍड करते कोथिंबीर आणि गॅस बंद करून घेते, कारण आपली भाजी रेडी आहे। तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि लाईक शेअर नक्की करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।